महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या न्यूज 15 मराठी या चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा। तसेच इंस्टाग्राम आणि ट्विटरवर फॉलो करायला विसरू नका। न्यूज 15 मराठी, आवाज जनसामान्यांचा। आणि या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आपल्या निलंगा मतदारसंघाचे आमदार संभाजी भैया साहेब, त्यांच्याबरोबर आलेले सर्व कार्यकर्ते आणि माझ्या तमाम गावातील मतदार बंधू भगिनींनो, माझा नवा स्वरूपातला पहिला रामराम सगळ्या पंचवासियाला। मी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे आणि ते प्रवेश करायला कारणीभूत सुद्धा आपले नेतेच आहेत। आणि म्हणून मी आपणा सर्वांना या ठिकाणी सांगू इच्छितो की आपला जो नेता आहे, या नेत्यानं आपल्या या पानचिंचोलीमध्ये विकासाचं काम करायचं म्हणून पहिल्यांदा या गावात पतसंस्था काढली। त्या पतसंस्थेचं काय झालं? त्या पतसंस्थेमध्ये ठेवलेले पैसे लोकांना परत दिले का? आणि ती पतसंस्था कुठे आहे? अशाच प्रकारचा विकास तुम्ही या ठिकाणी आता पुढे गेल्यानंतर करणार आहात का, असा जाहीर सवाल माझा त्या नेत्यांना या ठिकाणी आहे। त्यानंतर आपण आमच्या नेतृत्वाखाली 2 आणि आमच्या विरोधात 2 ग्रामपंचायती जिंकल्या। त्या ग्रामपंचायती जिंकत असताना पहिल्यांदा या ठिकाणी पानचिंचोलीमध्ये भव्य असा शिवाजी महाराजाचा पुतळा या ठिकाणी होईल आणि त्या पुतळ्याला सर्वजण या ठिकाणी सलाम करतील। कुठे गेला पुतळा? त्याच्यानंतर दुसऱ्या ग्रामपंचायतला महार समाजाच्या ह्याच्यामध्ये, दलित समाजाच्या ह्याच्यामध्ये भव्य अशा प्रकारचा आंबेडकर बाबाचा पुतळा या ठिकाणी उभा करतो। त्या ठिकाणी आपल्या सर्वांना नतमस्तक होता येईल। कुठे आहे आंबेडकरांचा पुतळा? त्यानंतर अहिल्यादेवीचा पुतळा, ती एक ग्रामपंचायत त्या ठिकाणी कुठे आहे अहिल्यादेवीचा पुतळा? आणि त्यानंतर आमच्या नेतृत्वात आम्ही तुमच्या बरोबर असताना उदगीरचे त्या ठिकाणी लिंगायत समाजाचे एक मोठे कार्यकर्ते, त्यांच्या अध्यक्षतेखाली या ठिकाणी बसवेश्वर महाराजाचा पुतळा करण्यासाठी त्या ठिकाणी एक सांगाडा उभा केलेला आहे। कुठे आहे बसवेश्वर महाराजाचा पुतळा? हे तुमच्या थापायत का? अरे थाप मारून थापाड्या गेला, अशा प्रकारची अवस्था। म्हणून आम्ही त्याला नाव ठेवलेलं आहे बोल बच्चन। मग या बोल बच्चनच्या मागे तुम्हाला या ठिकाणी राहायचंय का? आणि आता या ठिकाणी आधार काय? आधार तर संभाजी भैया पाटलाच्या भाषेत काँग्रेस ब। मग काँग्रेस ब आणि काँग्रेस म्हणजे निलंगा आणि बाबळगाव, निलंगा आणि लातूर, त्यांचं नातं काय? त्यांचं नातं काय तर सावतर माय। म्हणून मी या ठिकाणी आपल्याला सांगतो की या सावतर माईच्या आश्रयाला हे आपले नेते या ठिकाणी गेलेले आहेत। मग ती सावतर माय आम्हाला या ठिकाणी आमच्या निलंगा तालुक्याच्या काँग्रेस कार्यकर्त्याला किंवा निलंगा तालुक्याच्या या ठिकाणी लोकांना या ठिकाणी मदत करणार आहेत का? आणि अशा प्रकारची या ठिकाणी अवस्था असल्यामुळे 1975 पासून काँग्रेसमध्ये कार्य करताना निलंगेकर मोठे साहेब त्यांच्या खात्याला खांदा लावून काम करणारा मी एक कार्यकर्ता आहे। अरे ज्या माझ्या साहेबाला 10 वर्ष 74 म्हणून शिव्या दिला निलंग्याच्या भरचौकात, त्या साहेबाचे पाय ताटाला सुद्धा पाय नाहीत, पण त्या पुतळ्याचे पाय ताटून माझ्या साहेब म्हणून मतदान मागतोस, लाज वाटू दे तुला। अशा प्रकारची अवस्था, अशा प्रकारच्या थापा मारणारा हा माणूस आहे। आणि म्हणून या सावतर माईनं माझ्या निलंगेकर साहेबाला सुद्धा सोडलेलं नाही। या सावतर माईनं माझ्या निलंगेकर साहेबाला सुद्धा त्रास दिलेला आहे, खूप त्रास दिला आहे, मला सगळं माहित आहे। आता इतके सांगत बसायची या ठिकाणी वाट नाही, वेळ नाही। दुसरी गोष्ट, 20 वर्ष तुमच्या ग्रामपंचायत ताब्यात आहे, काय विकास केला? अहो, विहिरी दिल्या, फुकट दिल्या का? नाही। अजून काय घरकुल दिले, फुकट दिले का? गोळा केलो का नाही? आणि मग संडास दिले, त्याच्यात मी खाल्लं का नाही?
अहो साधी गोष्ट आहे, वडर वस्ती 20 वर्ष झाले, नवीन वडर वस्ती 20 वर्ष त्या ठिकाणी राहत आहे. आम्ही सरपंच असताना त्यांनी 8 करून आम्ही त्यांना दिला. त्यांचे कबाले देतो म्हणून 10-20 हजार रुपये एका माणसाकडून घेऊन कुठे आहेत कबाले? अशा प्रकारच्या काम करणाऱ्या माणसाच्या आपण या ठिकाणी मागे राहायचा का? आता लास्ट माझा मुद्दा आहे, ढवळ्यापाशी पवळ्या बनला, वन नाही तर गुण लागला. अशा प्रकारची अवस्था माननीय देशमुख साहेबाची, अमित देशमुख साहेबाची झालेली आहे. त्याचं कारण काय? त्याचं उदाहरण म्हणून मी या ठिकाणी सांगतो. काल निलंग्यामध्ये साहेबांचं जे भाषण झालं, ते भाषण त्यांना साजेचं झालेलं नाही. ते भाषण आमच्या नेत्याचं साजेचं भाषण झालेलं आहे. अशा प्रकारची अवस्था आहे. अहो टक्केवारी सगळं कोण घेतंय, कुठे घेतंय, कवा घेतंय असं तर सगळ्यालाच माहित आहे. तुम्ही ती बोलला पाय मोडतो, कुणाचा पाय मोडतो? विक्रम पाटलाचा मोडा की मग कोण नको म्हणणारे मला माहिती.